FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडाकेबाज कारवायांची मोहीम सुरू केली आहे। गुटखा, प्रतिबंधित पदार्थ आणि बनावट खाद्यपदार्थांविरोधात होणाऱ्या या FDAच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र या विशेष मोहिमेअंतर्गत सुरुवातीच्या 7च दिवसात राज्यभरात जी कारवाई झाली त्यातील आकडेवारी धक्कादायक आहे, ज्यात 86 आस्थापनं सील करण्यात आली आहे। 192 आरोपींना अटक होऊन 123 FIR दाखल झाले होते, तर करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता। आता दिवसागणिक होणाऱ्या कारवायांमुळे ही आकडेवारी झपाट्यानं वाढताना दिसते। मंडळी, FDAच्या या मोहिमेला राज्यभरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय, पण दुसरीकडे या क्षेत्रातील तस्कर किंवा जे माफिया आहेत ते मात्र चांगलेच बिथरलेत। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एक थरारक घटना घडली, ज्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून FDAच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केला। अन्न सुरक्षा विभागातील महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एवढंच नाही तर यांना गोळ्या घाला रे गोळ्या असं म्हणत आरोपींनी दहशत निर्माण करून जप्त केलेला गुटख्याचा आयशर ट्रक अधिकाऱ्यांसमोरच पळून नेला। या घटनेवर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुटखा माफियांना कडक इशारा दिलाय। पण सोमवारी 8 जूनच्या रात्री FDAच्या कारवाई दरम्यान वाळूज परिसरात नेमकं काय घडलं, या थरारक घटनेनंतर पुढे काय कारवाई झाली, यावरून मंत्री झिरवळ कशा पद्धतीने ऍक्शन मोडवर आले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचण्याचा हा भयंकर प्रकार संभाजीनगरच्या वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील रहीमपूर या ठिकाणी घडलाय। अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना 8 जूनच्या रात्री 11:30ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्यासह सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, नमुना सहाय्यक अमोल कांबळे यांचं पथक रहीमपुरात गेलं होतं। या ठिकाणी MS 16 CD 8296 या क्रमांकाचा एक संशयित मालवाहू आयशर ट्रक उभा होता। त्यात FDAच्या पथकाला प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची 25 ते 30 पोती आढळून आली। दुसऱ्या बाजूला ही कारवाई सुरू असतानाच मोटारसायकलवरून 3 जण या पथकावर पाळत ठेवून होते। नंतर क्रेटा आणि किया अशा 2 कार सुद्धा वारंवार चक्रा मारून पाळत ठेवत असल्याचं FDA पथकाच्या लक्षात आलं। त्यामुळे पथकानं लगेचच वाळूचे PI शिवचरण पांढरे यांना संपर्क करून मदतीला पोलीस पाठवण्याची विनंती केली, पण त्यापूर्वीच त्या ठिकाणी एक बिना नंबर काळी स्कॉर्पिओ कार भरधाव वेगाने दाखल झाली। त्या कारमधून उतरलेल्या काही आरोपींनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, तर स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरनं घटनास्थळी वेगानं कार फिरवत दहशत निर्माण केली। FDAच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरच कार घालण्याचा प्रयत्न केला। त्यात सर्व अधिकारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले। त्यातच आरोपींनी आरडाओरड करत यांना गोळ्या घाला रे गोळ्या असं म्हणून धमकावलं। त्यावर पथकातील 3 अधिकाऱ्यांनी जवळ असलेल्या मंदिराच्या मागे धाव घेतली, तर प्रज्ञा सुरसे यांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावत जाऊन स्वतःचा जीव वाचवला। दरम्यान या गोंधळात काही अनुचित प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती असं आता बोललं जात आहे। मंडळी, या सगळ्या राड्यात स्कॉर्पिओ मधूनच उतरलेला एक जण गुटख्याचा साठा असलेला आयशर ट्रक घेऊन फरार झाला, तर बाकीचे स्कॉर्पिओ मध्ये बसून निघून गेले। पुढे अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणं, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची भरलेली वाहनं पळून नेणं यासह वेगवेगळ्या गंभीर कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आधारावर वाळूज पोलीस ऍक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी तातडीनं सुनील जयराम ढोले आणि सागर रामकिसन झळके या गंगापूर तालुक्यातील 2 आरोपींना अटक केली। तसंच त्यांच्या चौकशीमधून इतर 5 आरोपींची नावं समोर आली असून त्या सगळ्यांचा आता शोध घेतला जातोय। तर मंडळी, अंगावर काटा आणणारा घटनेचा थरार एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार होत असलेल्या अशा कारवायांमध्ये जर अधिकाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या
गुटखा माफियांची गय केली जाणार नाही अशा शब्दात कडक इशारा दिलाय. तसंच त्यांनी अन्न व सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिलाय. या संदर्भात मंत्री जिरवळ यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की प्रशासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत. या कठीण काळात शासन आणि प्रशासन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गुटखा माफियांची कोणत्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं जिरवळ यांनी म्हटलंय. त्यामुळे एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांच्या विभागाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे एफडीएला तुकाराम मुंढे झेपतील का, त्यांची काही दिवसांनी बदली केली जाईल, आता फडणवीस सरकारची खरी परीक्षा आहे, अशा वेगवेगळ्या चर्चांनी देखील जोर धरलाय. मंडळी, तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून जवळजवळ सगळ्या राज्यभरात बेधडक कारवाया सुरू झाल्यात आणि त्याचा परिणाम देखील समोर आहे. पण राज्यातील नागरिकांना भेसळयुक्त पदार्थांमधून अक्षरशः विष दिलं जात असताना एफडीएचे यापूर्वीचे आयुक्त नेमके काय करत होते, असा संतापजनक सवाल देखील उपस्थित केला जातोय. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवा.